ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित लोकमतचे ते विकास संपादक आहेत. माझ्या सोबत येणार आहेत शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते ND पाटील. माझ्या सोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवारही येणार आहेत. आणि माझ्या स्टुडिओमध्ये मी एका तरुण नेत्याला किंवा कार्यकर्त्याला बोलवलंय. त्याचं नाव आहे सारंग जगताप. या ज्येष्ठ माणसांमध्ये हा तरुण काय करतोय असं तुम्ही विचाराल, पण माझा हेतू स्पष्ट आहे की आजच्या तरुण पिढीला यशवंतरावांबद्दल काय वाटतं हे मला त्याच्याकडून समजून घ्यायचं आहे. पण मी सुरुवात करतोय अर्थातच नादो महानोर यांच्यापासून. नादो, मला तुम्हाला विचारायचं आहे, यशवंतरावांची चर्चा गेली अनेक वर्ष आपण करतो आहोत, पण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनाचं सार हे निष्ठा हा इतिहास अधोरेखित करतायत ND. मी तुमच्याकडे येणार आहे आणि मला पुढच्या सेगमेंटमध्ये विचारायचंय तुम्हाला की यशवंतरावांनी बेरजेचं राजकारण केलं म्हणजे नेमकं काय केलं. पण त्याआधी मला आपल्या स्टुडिओमध्ये जे तरुण कार्यकर्ते आहेत सारंग जगताप यांच्याकडे यायचंय. सारंग जगताप, एवढी ज्येष्ठ मंडळी बोलतायत, तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्ही तरुण आहात, सातारा जिल्ह्यात तुमचा जन्म झाला पण आता मुंबईत असता. एक तरुण म्हणून यशवंतरावांकडे तुम्ही आज कसं बघताय? 12 मार्च 1913 ते 25 नोव्हेंबर 1985 हा यशवंतरावजींच्या जीवनाचा कालखंड माझ्यासारख्या तरुणांनी आजच्या काळामध्ये 2012 मध्ये या कालखंडाचा संपूर्ण अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला यशवंतरावजींच्या रूपाने एक चालतं बोलतं विद्यापीठ लाभलं होतं. एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा, जसं आदरणीय ND पाटील साहेबांनी आता सांगितलं की कोणत्याही प्रकारचा वारसा कुटुंबाचा नसताना सातारा जिल्ह्यातल्या देवराष्ट्र सारख्या एका छोट्या खेड्यामधून भारताच्या म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातली बहुतेक सर्व उच्च पद उपभोगतो, त्या पदांवरती स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा निर्माण करतो. हे कसं शक्य आहे याचा जर आम्ही थोडासा इतिहासामध्ये जाऊन मागोवा घेतला तर एक गोष्ट मात्र निश्चितपणे लक्षात येते की आजचा जो ग्रामीण भागातला तरुण आहे हा बहुतेक वेळा तक्रार करताना दिसतो की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला या ठिकाणी अशा गोष्टी नाहीत की जेणेकरून आम्ही आयुष्यामध्ये प्रगती करू शकू. परंतु एका छोट्या खेडेगावापासून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतची पदं भोगत असताना कुठल्याही व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरामध्ये यशवंतरावजी चव्हाण गेले नव्हते, कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावले नव्हते. तर हे कसं शक्य आहे याचा जर विचार केला तर त्यांची पूर्ण कारकीर्द ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात येते की स्वयंप्रेरणा आयुष्यामध्ये काय असती, सेल्फ मोटिवेशन, आणि या एका स्वयंप्रेरणेच्या आधारावरती यशवंतरावजींनी आयुष्यातली बहुतेक सर्व क्षेत्र पादाक्रांत केली. बरोबर आहे, स्वयंप्रेरणेने ते पुढे गेले. गरीब कुटुंबातला मुलगा होता, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत ते गेले. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव आहात. आजच्या तरुणाला हे शक्य आहे का? आजच्या तरुणाला हे 100% शक्य आहे. याचं कारण असं आहे की क्षेत्र कुठलंही असो, म्हणजे मी व्यक्तिगत असं मानतो की आजच्या तरुणाला, मग तो राजकारणातला असेल, नोकरी धंद्यातला असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातला असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठीचा लागणारा जो एक मूलभूत घटक असतो आयुष्यामध्ये तो असतो प्रेरणा आणि आदर्श. की कोणाचा तरी आदर्श आपण आयुष्यामध्ये समोर ठेवतो आणि त्या मार्गावर यशवंतरावांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, 100% ठेवला पाहिजे आणि 100% ठेवला पाहिजे असं तुम्ही म्हणता. अगदी ठेवला. याचा अर्थ ते असं म्हणतायत, ते म्हणाले नाहीत, मी सांगतो त्यांच्या मनात काय, आजच्या नेत्यांचा ठेवला नाही पाहिजे. बरोबर आहे ना? असं मी बिलकुल म्हणणार नाही. यशवंतरावांचा आदर्श ठेवायचा म्हणजे आजच्या नेत्यांचा आदर्श ठेवायचा नाही. काही चर्चा आपण पुढे चालू ठेवूया, एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवारही आहेत, त्यांच्याकडे असंख्य आठवणी आहे. मी ब्रेक नंतर त्यांच्यापासूनच सुरुवात करणार आहे आणि आपले जे सारंग जगताप आहेत तरुण कार्यकर्ते त्यांनाही विचारणार आहे की यशवंतरावांचा आदर्श ठेवायचा म्हणजे नक्की काय करायचं. ब्रेक नंतर चर्चा चालू ठेवूया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, यशवंतरावांचा वारसा महाराष्ट्राने जपलाय का? बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 88% लोक. 88% लोक नाही म्हणतायत, हे लक्षात घ्या. याचा अर्थ आपण यशवंतरावांची जन्मशताब्दी साजरी करतोय, पण त्या तऱ्हेचं सुसंस्कृत राजकारण आणि समाजकारण आजच्या महाराष्ट्रात होत नाही असं 88% लोकांना वाटतंय. घेऊया एक ब्रेक.
आपण बोलतो आहोत यशवंतरावांच्या वारशाबद्दल आणि मगाच्या सगळ्या चर्चेमध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल चर्चा झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा एकमेव असेल, पोच असलेले जे समाजकारण असेल आणि साहित्य कला संस्कृतीमध्ये या पद्धतीनं नुसतं ट्रिक्स आणि शोमनशिप करून चालता येणार नाही. उत्तम जे असेल ते चित्र महानोर सर, तुम्ही खूप मोलाचं सांगितलंय. मला तुम्हाला खरं थांबवायचं नाही, मला माफ करा, पण मला हे एक ब्रेक घ्यायचा आहे. तुम्ही जे बोललात की पोटाशी कवटाळलं, हे खूप महत्वाचं आहे. त्यांनी लेखकांना, कवींना, कलाकारांना पोटाशी कवटाळलं. याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता, राजकारण नव्हतं. खूप शिकण्यासारखं आहे यशवंतरावांकडून. मी एक ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर पुन्हा येणार आहे. लक्ष्मण माने आपल्या सोबत आहेत, तेही अशा अनेक आठवणी सांगू शकतील. दीक्षित सर आहेत, उल्हासदादा पवार आहेत, जगताप आहेत, सगळे आहेत. सगळ्यांकडून मला ऐकायचं आहे आणि विशेषतः जगतापांकडून ऐकायचं आहे. जगताप, आत्ता जे महानोर म्हणाले, तुमच्यासारखा तरुण कार्यकर्ता, हे ऐकून काय वाटतंय? म्हणजे यशवंतरावांची जी दृष्टी होती ही केवळ राजकीय दृष्टी नव्हती, खऱ्या नेत्याची ती दृष्टी असते की करायचं ते विचारासाठी, समाजाच्या विकासासाठी. उगाच आपल्याला निवडणुकीत 4 मतं मिळतील म्हणून काही करायचं नाही, ही जी दृष्टी आहे. काय वाटते तुम्हाला? अगदी 100% नादो महानोर साहेबांनी ज्या पद्धतीने आता सांगितलं की, म्हणजे मी मगाशी आपल्याला बोलताना रेफरन्स दिला होता की आजच्या तरुणाला क्षेत्र कुठलं आहे. म्हणजे पहिली गोष्ट मला ही नमूद करावं इच्छितो विनम्रपणे की यशवंतरावजी चव्हाणांचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा त्यांचा संपूर्ण कार्यकर्तृत्वाचा जो आपल्या पुढे एक मोठा आदर्श आहे, हा फक्त राजकारणामध्ये येणाऱ्या आणि राजकारण करणाऱ्या तरुणांसाठी नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये आजच्या तरुणाला तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचा असेल तर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा जो विचारांचा वारसा आहे तो त्यांनी आज जपणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की त्यांच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांनी घेतलेल्या सगळ्या आयुष्यातल्या निर्णयांचा, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या प्रत्येक संघर्षाचा अभ्यास करून त्याची पारायण करावी. खूप महत्वाचं सांगताय तुम्ही, केवळ राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या तरुणांसाठी नाही, सर्व क्षेत्रातल्या तरुणांसाठी. कारण असं आहे की लोकशाही वृत्ती अंगी कशी बाळगावायची, मतभेद ठेवूनही सुसंस्कृतपणे कसं वागायचं, याचा मोठा धडा यशवंतरावांनी महाराष्ट्रात दिला. तरुण पिढीने तो घेण्यासारखा आहे. पण एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, यशवंतरावांचा वारसा महाराष्ट्राने जपला आहे का? बघा पडद्यावर 87% लोक म्हणतात नाही, महाराष्ट्राने हा वारसा जपलेला नाहीये, कुठेतरी चुकतंय असं लोकांना वाटतंय ते आपल्याला. माझ्या कार्यक्रमाचा वेळ संपत आलाय. मी एकदा नादो महानोरांकडे जाणार आहे, दीक्षित सरांकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी मला सारंग जगतापांकडे यायचं. सारंग जगताप, इतका प्रेम, इतका जिव्हाळा, म्हणजे यशवंतरावांशी मतभेद असतील, विचारभेद असतील, पण त्यांच्या खरेपणाविषयी कोणाच्या मनात शंका नाही. तरुण कार्यकर्ता म्हणून कसं बघताय या सगळ्याकडे? दिसत नाही जशी माणसं आता, इतकी दुर्मिळ व्यक्तिमत्व अशी SM जोशी असतील, यशवंतराव असतील, डांगे असतील, दिसत नाहीत. काय झालंय समाजाचं? चुकतोय आपण कुठेतरी? सर्वप्रथम तुम्ही जो जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम या विषयाबद्दल मला थोडंसं बोलायचंय. सार्वजनिक जीवनामधला त्यांचा द्रष्टेपणा, ध्येयधोरणीपणा या भागाच्या बरोबर जर आपण त्यांच्या व्यक्तिगत जीवनाकडे बघितलं, त्यांच्या पूर्ण चरित्राचा अभ्यास करत असताना, त्यावेळेला सार्वजनिक जीवनातल्या ध्येयधोरणीपणाबरोबर व्यक्तिमूल्य म्हणून त्यांचं जे सर्वात श्रेष्ठ होतं ते त्यांचं चारित्र्य संपन्नता, नीतिमत्ता आणि निर्व्यसनीपणा. आणि याचं आजच्या आमच्या पिढीला घेण्यासारखा आदर्श असा आहे की आज आपण निखिलजी पाहता की लग्न झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये घटस्फोट होतात, वर्षामध्ये घटस्फोट होतात, घटस्फोटाचे प्रमाण वाढलेलं आहे. परंतु यशवंतरावजींनी वेणुताईंना जवळजवळ 850 पत्र लिहिलेली आहेत. त्यापैकी बऱ्याच पत्रांचं वाचन माझ्या ह्याच्यामध्ये आलं की आयुष्याची सुरुवात केलं म्हणजे लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी स्वतः वेणुताईंना सुद्धा तुरुंगवास भोगावा लागला स्वातंत्र्याच्या या सर्व चळवळीमध्ये. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कुठेही दौऱ्यावर असो, देशामध्ये असो किंवा परदेशामध्ये असो, परराष्ट्र मंत्री असताना किंवा संरक्षण मंत्री असताना, प्रत्येक वेळेला त्यांनी वेणुताईंना जी पत्र लिहिली आहेत ती पत्र खरोखर वाचण्यासारखी आहेत. आणि त्याचा आदर्श, पत्नीशी असलेला एकनिष्ठपणा, कुटुंबाशी असलेला जिव्हाळा हा कसा जपावा प्रत्येक राजकारणाने, प्रत्येक सर्वसामान्य माणसाने कुठल्याही क्षेत्रातल्या, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे माता, पत्नी आणि पुस्तक या त्रिसूत्रींवरती त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ त्यांना अभिप्रेत होता आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं होतं. आणि या दृष्टिकोनातून मी त्यांचा एक
वेगळा आदर्श समाजापुढे, आजच्या तरुण पिढीपुढे घ्यावा, हे एक माझ्या समोर एक महत्वाचा विषय आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्या तरुण पिढीच्या समोर आज राजकारणामध्ये जास्तीत जास्त तरुणांना वाव द्यावा, तरुण पिढीला सत्तेच्या केंद्रस्थानी यावं, हा विचार बोलला जातो. परंतु तो विचार तरुण पिढीला सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करणं किती गरजेचं आहे, हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी 1 मे 1962 रोजी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, की जी पुन्हा संपूर्ण देशभरामध्ये त्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा आदर्श देशाने ठेवला आणि प्रत्येक राज्यामध्ये ते पुढे झालं. त्याची दूरदृष्टी यावरून कळते. खूप महत्वाचा वेळ संपतोय. मी शेवटी पुन्हा एकदा आनंद दीक्षित सरांकडे जातोय आणि मला या कार्यक्रमाचा शेवट नादो महानोर यांच्या बोलण्यानी करायचा आहे. दीक्षित सर, एवढी सगळी चर्चा आपण ऐकली, मला थोडंसं